उन्हाळी वाळवणामध्ये आज मी बनवतेय उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड। हे बनवणं अतिशय सिंपल आहे। अगदी 2-3 साहित्यामध्येच हे पापड बनतात। कोणाचीही हेल्प घ्यायची गरज नाही। इतके पटकन अगदी अर्ध्या तासात म्हटलं तरी हे पापड जे आहेत ते आपण बनवू शकतो। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य मोजण्यासाठी एकाच कपाचा वापर करायचा आहे। 1 कप मी इथे साबुदाणा स्वच्छ करून घेतलाय, 2 पाण्याने धुवून घेतला आणि मग आपल्याला त्याच्यावरती थोडं पाणी जास्तीचं ठेवून हा साबुदाणा रात्रभर भिजू द्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघताय थोडं वरती पाणी आलं पाहिजे, म्हणजे हा साबुदाणा छान भिजला जातो। एक लेयर तयार झाली आहे। झाकण लावून आपण रात्रभर असाच ठेवूया। साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवताना कच्चा बटाट्याचा आपण इथे वापर करतोय। सकाळी आता आपण बघूया साबुदाणा कसा भिजलाय ते। इथे छान आपला साबुदाणा मोकळा आणि मस्त असा भिजलेला आहे। हा साबुदाणा आता परत थोडा वेळ बाजूला ठेवून पटकन 2 कच्चे बटाटे मी घेतलेत, मोठ्या आकाराचे। लहान असतील तर 3 घ्यायचेत। तर 2 इथे बटाटे जे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आणि आपल्याला किसणीच्या सहाय्याने हे बटाटे किसून घ्यायचेत। किसल्या लगेचच ते पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे, नाहीतर मग ते काळे पडतात। तर इथे लगेचच बाउलमध्ये मी बटाटे किसलेले जे आहेत ते काढून घेतलेत। आता आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं म्हणून एक मोठं भांडं घेतलंय। यामध्ये आपल्याला 4.5 कप पाणी घ्यायचंय। ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच कपाने 4.5 कप पाणी घेतलंय। यामध्ये साबुदाणा जो आहे तो आपण काढून घेऊया आणि मध्यम आचेवरती आपल्याला इथे गॅसची फ्लेम ठेवून इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। तर साधारण 1 चमचाभर इथे मिठाचा वापर केलाय। मस्त हे आपल्याला शिजवून घ्यायचंय चांगलं। मध्यम आचेवरती मधून मधून असं हलवत राहायचंय। इथे बटाट्यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण काढून टाकायचे आणि बटाटा पण आपण साबुदाण्यामध्ये काढून घेऊया। इथे छान दणदणून उकळी आली, तुम्हाला दिसतंय। बटाटा आपण या साबुदाण्यामध्ये ऍड करूया, मिक्स करूया। आता छान चवीसाठी इथे मी चिली फ्लेक्स वापरतेय। तर घरात जर सुकी मिरची असेल ती बारीक करून घातली तरी चालतं। त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं। जिरं जास्त घालू नका, नाही तर पापडाचा कलर ना थोडा वेगळा येतो। अगदी थोडंसं जिरं घातलंय। आता अजून काही मिनिटं मी इथे शिजवून घेतले। घट्टसरपणा तुम्हाला आलेला इथे दिसतोय। जास्त घट्ट बनवायचं नाही, तुम्हाला इथं थिकनेस परफेक्ट लक्षात येतोय। असं झाल्यानंतर मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं, खूप गरम नकोय। आणि कोमट झाल्यानंतर अजूनच ते घट्टसर तुम्हाला इथं दिसत असेल। तर मग मी पेपरवरती हे जे पापड आहेत ते पळीच्या सहाय्याने घालून घेतेय। अगदी भरपूर पापड 1 वाटी साबुदाण्यामध्ये तयार होतात। बनवायला खरंच सोपे आहेत आणि अतिशय सुंदर लागतात टेस्टला। नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करणार आहे। तर इथे पापड मी 1 दिवस असेच ह्याच्यावरती पेपरवरतीच मी वाळवून घेतले आणि नंतर मग जेव्हा पेपरवरनं काढले तेव्हा छान उन्हामध्ये 1 ते 2 दिवस मी इथे वाळवून घेतलेत। आता आपण तळून बघूया। छान आपले पापड जे आहेत ते गरम तेलामध्ये आपण इथे तळून घेतोय। पापड जे आहेत ते चांगले उन्हामध्ये सुकले पाहिजे, म्हणजे ते वर्षभर टिकतात। वाटीचं प्रमाण जे मी सांगितलंय तर एकाच वाटीचा किंवा एकाच भांड्याचा वापर करा, म्हणजे हे पापड जे आहेत ते चुकणार नाहीत। छान रेसिपी आहे, उपवासासाठी अतिउत्तम आहे। पटकन बनतात आणि नक्कीही तुम्हालाही आवडेल। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपी सोबत। तुम्हाला दाखवते कसे झालेत पापड। एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टला छान। नक्की बनवा। धन्यवाद।